एव्हरीवन, कसे आहे तुम्ही? आय होप सर्व मजेत असाल. आम्ही पण मजेत आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे. कसं होत आहे काय तर पूर्ण पहा कुठे जात आहे. आणि मी येतात बॉटल वगैरे थोडं सामान घेतलं आहे आणि येताचे पप्पा समोर निघाले. तोंड हेपळ करू करू. अरे वा, अरे येता मजा येते ना, मजा येते. अरे वा, मंकी ये, मंकी पण मंकी पण येतो, मंकी पण. अरे वा, आहा आहा आहा. अरे वा, तू मजा येते मस्त. आता कुठे चालवता? येतो. कुठं जायचंय मग? कुठं जायचंय? कुठं जात? पाण्यात जाता? पाण्यात नाही जाऊ मग. पिल्लू बोला झाली पुली मग पिल्लू. उठ आता, चल चल तिकडे जाऊ आपण, चल. येत आहे. अरे ते आहा आहा. येत आहे. असं नाही करू ना मग. शी आहे पाणी, शी आहे, तोंडात जाते पाणी. हो. अरे 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 बोला होते ना, आपल्याला बोला करते तो. बसले. बसू नको, बसून दे, बसून दे. मजा येते. अरे वा, अरे रे 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 रे. मी मजा येते नाही तू. झाला आता, आता नाही जाऊ, आता नाही जाऊ. वॉटर पार्क लिहायला काय तू? बाहेर करू राहिला. वाव, येतो पाय देऊन दे, पाण्याने पाय दे. व्हिडिओ बनव अजून दे, आणखी दे, आणखी दे, आणखी दे. पण हॅलो गाईज, हॅलो गाईज पहिले बोल. हॅलो गाईज. हॅलो इकडे त्याचा हॅलो म्हणतो. अरे चला आता, चला आता समोर जाऊ. पूर्ण बोला चला, पाहणं पुष्प पूर्ण बोला चला. आमने सरळ राहा ना. पाण्यात खेळू दे म्हणते. नुसतं पाण्यात खेळू दे म्हणते. तो पायचा पायचा कसा पलटत्या. हाय येतो इकडे, येतो. वाव, येतो
हॅलो एव्हरीवन. तर खूप छान मजा येत आहे घुमाला आणि इतकं छान मस्त इथं वातावरण आहे आणि येतात तर खूपच एन्जॉय करत आहे. तर आता चला घरी जायचं. कुठे आहे हे पूर्ण तू ओला झाला एवढं. हे पाय बरं 2 ड्रेस बदलवले आतापर्यंत. पूर्ण ओला झाला तरी तू जायचं त्या पाण्यातच आहे आणखी. हा कुठं जायचं? कुठं जायचंय? कुठं त्याच्यात जायचंय? कशासाठी? कशासाठी? जा 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 जा. चलला का? चलला काय? जा 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 ना. चलला काय? गेला का पाण्यात? गेला? खेळ. एकदा बसून दे त्याले. एकदा बसून दे त्याले, मग आपण घरी जाऊ. ठीक आहे? येतात हॅलो एव्हरीवन. मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की माहित नाही यथार्थच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ तर बनला पण आवाजच येत नव्हता, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करायला लागत आहे. आणि यथार्थ खूप एन्जॉय करत होता. तुम्ही पाहू शकत आहे की व्हिडिओमध्ये कसा करत आहे यथार्थ. तर यथार्थला पाण्यामध्ये उतरलं की वरता यायला मनच होत नव्हतं. नुसतं पाण्यामध्ये खेळत होता आणि तलाव इतका मोठा होता की काही विचारू नका. पूर्ण तलावाच्या भोवताल शिवलिंग होता आणि आम्ही पूर्ण तलाव फिरलो. तर पूर्ण मंदिर पण दर्शन पण झालं. छान दर्शन झालं. घरी राहू खूप बोर होतं, त्याच्यामुळे मी यथार्थच्या पप्पाला घेऊन गेले होते. यथार्थच्या पप्पाला म्हटलं आज चला कुठेतरी जाऊया. आणि यथार्थ मी काही एवढे कपडे वगैरे आणले नव्हते. यथार्थला 2 ड्रेस आणले होते, पण यथार्थने दोन्ही पण ड्रेस ओले केले होते कारण की यथार्थ नुसतं पाण्यातच खेळत होता. नुसतं पाय आपटत होता पाण्यामध्ये आणि यथार्थ एवढं खुश पाहून आम्हाला पण खूप छान वाटत होतं. आणि हे पाणी इतकं गहिरं होतं की खूप जास्त आम्हाला पण भीती वाटत होती, पण ठीक आहे छान होतं. आणि मी सांगत होती व्हिडिओमध्ये त्याच्या पप्पाला की आपण तिथे होतो आणि तिथून इथपर्यंत आलो. पायी चालू होतो आम्ही. इथे नाव सवारी पण होती, पण यथार्थचे पप्पा म्हणत होते यथार्थ सोबत आहे त्याच्यामुळे नाव सवारी वगैरे काही करू नये, आपण पायी जाऊ. दर्शन पण होते मंदिराचे आणि आपलं फिरणं पण होते, त्याच्यामुळे आम्ही पायी चालू होतो. आणि पाण्यामध्ये एकसारखं पाहून तर चक्कर आल्यासारखंच वाटत होतं. इतकं पाणी होतं आणि पाणी पण शुद्ध होतं, खराब काही पाणी होतं नाही. येतासारखे खूप छोटे छोटे मुलं होते, खेळत पण होते पाण्यामध्ये आणि खूप साऱ्या लोकांनी पाण्यामध्ये आंघोळ पण केली. इकडे यथार्थचे कपडे चेंज करत आहे कारण येतात पूर्ण ओला झाला आहे पाण्यात खेळू खेळू. आहे ना येतात? पूर्ण ओला झाला ना. भूक लागली ना? घे बिस्किट. आहे इकडे बाय. बिस्किट घे. घे घे पटकन घे बिस्किट. अरे घे ना. नाही तू खाय. तू खाय. मी नाही खात. तू खाय. तू खाय. तू खाय. यथार्थ आपण इथं नाश्ता करू. मग नंतर समोर जाऊ. घरी चालतं का? घरी ठीक आहे. घरी चालतं. काय पाहिजे? सगळं फेकून देते तो, त्याला काहीच द्यायला पुरत नाही. येतात तिकडे पाय. हाय म्हण. हाय 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 कर येतो. ते डोळे पूर्ण असे झोपासाठी आले, म्हणजे झोपासाठी झाले होते. यथार्थ पूर्ण थकून गेला होता, पण तरी पण यथार्थला झोप नव्हते. यथार्थला पाण्यातच खेळायचं होतं. बघा मी त्याला म्हणत होते यथार्थ झोप येत आहे का, पण यथार्थ म्हणत होता नाही मला पाण्यातच जायचं आहे. आणि त्यानंतर मग आणखी यथार्थला थोडा वेळ मी पाण्यात वगैरे खेळू दिलं आणि मग यथार्थचे पूर्ण कपडे बदलवले आणि यथार्थला मी बाहेर घेऊन गेली. आणि बाहेर येता वेळी मग थोडे तिथे माकड वगैरे दिसले, म्हणजे वानेर. तर वानेर तर तिथे राहते. मी वापस जायच्या वेळेस दाखवत आहे. तिथलं एंट्रन्स म्हणजे गेट आहे, खूप मोठं ज्यात गेट आहे असं. आणि हे एक जुन्या राज्यातलं आहे कारण की तिथे एक राजा म्हणजे आले होते म्हणते. ते त्या तलावातलं पाणी थोडं तोंड धुतलं तर त्यांच्या अंगावरची ते कोड गेली म्हणते, त्याच्यामुळे ते खूप मोठं तलाव बनवण्यात आलं आहे त्याच्या तिथे. आणि हे इथे मस्त रामजी आणि
जे त्यांचे ऋषीमुनी वगैरे होते त्यांचं चित्र वगैरे ड्रॉइंग वगैरे छान काढले आणि मूर्ती सुद्धा बनवलेली आहे. खूपच छान असं वाटत नव्हतं की हे म्हणजे मूर्ती आहे. खूप छान असं बनवलं होतं. खूप छान असं मोठं ज्यात मंदिर तर नाही म्हणता येईल ह्याला, पण हे असं म्हणजे एंट्रन्समध्ये हे इथं असं प्रसिद्ध आहे म्हणून यांच्या छान अशा मूर्ती बनवल्या ऋषीमुनी वगैरे. खूपच छान आहे, पाहण्यालायकीचं आहे. कधी पण या तुम्ही व्हिजिट करा, कारण की मला तरी असं वाटतं आम्ही गेलो तर सॅटिस्फाय झालो, कारण की खूप छान असं एन्जॉय पण झाला आमचा आणि येतातला पण खूप एन्जॉय झाला आणि पाहण्यालायकीचं पण आहे. आणि हो, आमच्याकडून इथे पार्किंगचे पैसे घेतले होते 15 रुपये, की ते नाही घ्यायला पाहिजे होते, कारण की आम्ही तिथलं म्हणजे रामटेकलाच राहते तर तिथल्या लोकांचे पार्किंगचे पैसे नाही घेत, पण त्यांनी घेतले होते. असू द्या. आणि इकडे ह्या माकडला पायाला लागलं होतं, कारण की त्याला माहित नाही कशामुळे लागलं होतं, तर पगार कसं जपत होता, आपल्या पायाला लागलं होतं. त्याच्यामुळे यथार्थ म्हणत होता ये माझ्याकडे, पण तो काही येत नव्हता. आणि यथार्थ त्यांच्यासोबत खेळला. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. ओके, बाय.